स्वामी समर्थ मंडळी, वेलकम टू अनादर ब्लॉग. सुप्रिया सौरव्य यूट्यूब चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बरेच दिवसांच्या गॅपनी, दिवस कुठे महिन्यांच्या गॅपनी व्हिडिओ बनवले जातात. 1600 सबस्क्रायबर झाले आहे. मे बी जर रेग्युलरली बनवले असते, ब्लॉग्स तयार झाले असते आणि ते अपलोड केले असते तर चॅनल कदाचित ग्रो झालं असतं. कारण आपणच त्याच्यावर काम करत नाही आहे तर काय बोलणार. सो बघूया, आज व्हिडिओ टाकते आहे. पुढे बघूया कधी टाकणं होतं. मी माझी हाऊस म्हणून टाकते, बघू काय रिझल्ट मिळत होता. सो आत्ता आज आहे संडे आणि संडेचा ब्लॉग म्हणजे संडे म्हणजे हॉलिडे. मी आता जॉब करते आहे त्यामुळे मला वेळ मिळत नाही. एक मिनिट अभिज्ञा, ते पुस्तकं उचल. इकडे अभिज्ञा अशीच तयार झाली आहे माझ्यासारखं ब्लॉगिंग करायला आणि अभिर इथे तिला त्रास देतो आहे. हा खूप जास्त ओव्हर ॲक्टिव्ह आहे त्यामुळे खेळते कधी कधी, म्हणून मी असंच काही मी सेव्ह केला माझा व्हिडिओ बघू शकता. अजून मग उद्या मी तुम्हाला समजा माझा व्हिडिओ दाखवून देईन. पण अजून चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. अजून माझ्या आईसोबत रोज व्हिडिओ बनवत जा. बाय बाय. आईसोबत रोज व्हिडिओ बनवत जा. सो काय अपडेट्स आहेत तर अपडेट्स अशा आहे, मध्यंतरी चिकनगुनिया सगळ्यांना झालेला. त्यानंतर त्याच्यातून निघालो. मी शाळेत जॉब करते त्यामुळे क्लासेस घेते घरी. मी संस्कृत आणि मराठी 2 विषय शिकवते. सो त्याचं काम असतं आणि मुलांचं असतं, त्यामुळे असाच वेळ निघून जातो. ब्लॉगिंग करणं होत नाही. आज आता घेतलं आहे ब्लॉग करायला हातात. तर पण बघूया, गणपतीचे दिवस सुरू आहे. आमच्या महालक्ष्म्या म्हणजे गौरी गणपती आमच्या समोर गेले कारण घरामध्ये डेथ झाली होती. सो दिवाळीत आमच्या महालक्ष्म्या होतील आणि त्या मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. म्हणजे प्रयत्न करेन. हळूहळू पडशील अबीर. आणि काय सुरू आहे लाईफमध्ये असं सुरू आहे की आता गव्हर्नमेंटच्या एक्झाम्सची तयारी करा असं मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देते आहे. TETचा फॉर्म निघालेला आहे. सगळ्या टीचर्ससाठी ही आनंदाची बातमी आहे की यावर सगळ्या टीचर्सनी, जे पण शिक्षक आहे, शिक्षक भरती प्रक्रिया आता सुरू झालेलीच आहे असं म्हणूया. कारण परीक्षा आहे नोव्हेंबरमध्ये, त्याची परीक्षा आहे. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरले जाणार आहेत. तर जे पण शिक्षक आपल्या चॅनलवर असतील किंवा जे ब्लॉग बघत असतील त्या प्रत्येकाने या परीक्षेला लिंक मी देण्याचा प्रयत्न करते खाली तुम्हाला, आणि इन्फॉर्मेशन पण प्रोव्हाइड करते. इथे तुमच्यासोबत शेअर करते फोटोज त्याचे. तर तुम्ही नक्की फॉर्म भरा आणि एलिजिबल असाल तर परीक्षा नक्की द्या. आणि BEd DEd धारकांसाठी ही परीक्षा आहे. ही परीक्षा जर तुम्ही पास केली, गव्हर्नमेंटमध्ये लागणं सोपं नाही आहे. आय नो, पण प्रयत्न करायला हरकत नाही. कोणाचं नशीब कधी चमकेल हे आपल्याला माहिती नाही. सो तुम्ही परीक्षेचे फॉर्म भरा, परीक्षेची तयारी करा. 90 मार्क 150 पैकी पासिंग ओपनसाठी आहे आणि 82 की 83-82 मार्क हे अदरसाठी आहे. सो शक्यतोवर आपण प्रयत्न 90 मार्कांचेच करावे, म्हणजे ओपनची पोस्ट पण असेल तर तिथे पण कोणी पण ॲडजस्ट होऊ शकतं. आणि मग ते पवित्र पोर्टलवर हे होईल आणि त्यानंतर ती भरती केली जाते. सो आमच्याच परिचयातले एक सर आहेत, त्यांची भरती झालेली आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला खूप मोटिवेट केलं की तुम्ही पण ट्राय करा. सो मी तुम्हाला सांगते की तुम्हीसुद्धा जे शिक्षक आहे की ज्यांना वाटतं आहे की अरे शिक्षकांचं लाईफ कसं आहे, काही म्हणजे सॅलरी मिळत नाही किंवा अगदी कमी याच्यात सगळं असतं, तर त्यांच्यासाठी एक मिनिट हे बघा सो नाही ते नाही घेऊ. हां, सो तुम्हाला हे नक्की एक मोटिवेशन मिळण्यासाठी हा व्हिडिओ मी करते आणि माझं मोटिवेशन तुम्ही बघताय. सो खूप जास्त हा मस्तीखोर आहे. म्हणजे खरंच मुलं मुलींपेक्षा निराळे असतात याचा फरक इथे दिसतो आहे. रात्रीची झोप नाही, त्यानंतर शाळा, मुलांचे क्लासेस, मी ऑनलाईन पण क्लासेस घेते संस्कृत आणि मराठीचे. हे सगळं शेड्यूल बघता मला व्हिडिओ करणं होत नाही, पण मी ट्राय करीन की मी छोटे व्हिडिओ तरी टाकण्याचा प्रयत्न करीन. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ माझ्या
तिला शिकवलेलं नाही आहे. तिने कोणाचे व्हिडिओ बघितले असतील सो ती त्याच्यातला रिपीट करते. कारण आम्ही लाईक आणि सबस्क्राईबच्या पलीकडे आम्ही फक्त आमची आवड म्हणून व्हिडिओज बनवतो. बघितलं नाही आई बोलते म्हणून मला लोई झाला. ओके, स्टे कनेक्टेड मंडळी. ऑलिम्पियाडचे बुक्स आले आहेत. माझी मुलगी फर्स्टला आहे. सो हे असे 2 बुक्स आले आहेत. एक इंग्लिशचं आहे आणि एक मॅथ्सचं आहे. याची प्रॅक्टिस आम्ही तिला कशी करवणार आहोत किंवा जे काही बेसिक सुरू केले आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन. मला प्रॅक्टिससाठी दिले कारण मी पार्टिसिपेट केलाय ना डान्समध्ये, म्हणून मला हे डान्समध्ये पार्टिसिपेट या एक्झामसाठी फॉर्म भरलाय. डान्स कुठे आला मध्ये? अरे सॉरी, चुकलं. आमची ही एक्झाम आहे म्हणून आम्हाला ऑलिम्पियाडच्या 2 बुक मिळाले घरी प्रॅक्टिस करायसाठी. एक इंग्लिश एक मॅथ्स. माझ्या एका फ्रेंड सेकंडमध्ये त्याला 3 मिळाले पण मला 2 मिळाले कारण मी फर्स्टमध्ये आहे. सो याच्यासाठी आपण काय सराव करणार आहे? ॲक्च्युली मी माझ्या डोक्यात बरेच दिवसांचं सुरू आहे की मी माझ्या मुलीसाठी, आम्ही रेंटनी राहतो, सो मी माझ्या मुलीसाठी काहीतरी एक ज्याला म्हणतो ना की स्टडी कॉर्नर मला तिच्यासाठी क्रिएट करायचं आहे. बट तुम्हाला मी सांगते तसं की वेळेचा अभाव आहे. सो इथे मी तिचा असा स्टडी कॉर्नर बनवणार आहे. त्याच्यासाठी आम्ही असं ही ग्लोब पण घेतली आहे तिच्यासाठी. बघू शकता तुम्ही. हे माझ्या आई बाबांनी मला गिफ्ट दिलेलं आहे. माझ्या बर्थडेला नाही दिलं, असंच माझ्यासाठी प्रेझेंट आहे. हा माझा भाऊ आहे. त्याच्यासाठी पण जेव्हा माझ्यासाठी ग्लोब घेतली होती तेव्हा माझ्या भावासाठी एक खेळणं घेतलं होतं. माझा भाऊ खूप मस्त करतो. हा हिला अभ्यासच करू देत नाही. हा गो गो. तो आता वर्षभराचा झाला आहे. मी तुमच्यासोबत जर्नी शेअर केली होती माझी की डिलेवरीची. सो नाव आय एम फाईन. आणि तो इतका ॲक्टिव्ह आहे की या सगळ्या गोष्टी मॅनेज करताना पुन्हा अभिज्ञा चप्पल घे त्याच्या हातून पटकन. गो 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 फास्ट. चप्पल घेऊन पळाला तो. तर त्याच्याकडे म्हणजे नजर हटी दुर्घटना घटी इतकं लक्ष ठेवावं लागतं. आपण हे सगळं बघतोच. घरी सासू सासरे आहेत. आजी आजोबांसारखं खरं तर मी म्हणेल की मुलांना आजी आजोबांचं प्रेम मिळणं खूप गरजेचं आहे. ते माझ्या मुलांना भरभरून मिळतं दोन्ही आजी आजोबांचं. आता नागपुरात असल्यामुळे, पूर्वी इंदोरला होतं त्यामुळे इकडल्या आजी आजोबांची भेट होत नव्हती. आता सगळंच अगदी सुरळीत जुळून आलेला आहे. सो मी हिचा जो कॉर्नर डिझाईन करणार आहे ते मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे. हॅलो गाईज. सो आजचा दिवस असा गेला की आम्ही आज गणपती बघायला जाणार होतो. नागपुरामध्ये खूप सुंदर देखावे, एक मिनिट, देखावे केले. हां मग तू बोल. देखावे केले आहेत खूप सुंदर आणि ते बघायला आम्ही जाणार होतो. तुम्हाला माझ्या मागे आवाज येत असेल, खूप DJ वगैरे साऊंड खूप सुरू आहे. सो पण आमच्याकडे गेस्ट आले आणि आम्ही नाही जाऊ शकलो. माझ्या नवऱ्याचा जॉब असा आहे की उद्या तो दुपारी 2ला जाईल तर रात्री 1ला येईल. मग आता हे शेवटचे 2 दिवस उरले आहेत तर मुलांना कसं गणपती वगैरे दाखवायला न्यायचं हा आमचं शेड्यूल काही ठरत नाही आहे. आणि हिला खूप इंटरेस्ट आहे सगळ्या गोष्टींमध्ये. अजून आम्ही गणपती पाहिला एक प्रतापनगरला आहे. तिथे आम्ही आज आलो होतो मोबाईलवर माझ्या आईच्या, म्हणून आज आम्ही ते बघायला जाणार होतो. पण मला म्हणजे काय, पण माझा बाबा म्हणाला की तू नको जाऊ. म्हणजे मी बाबाला म्हटलं ॲक्च्युली बाबा तू मला बोर होता तर बाहेर फिरायला घेऊन जा. पण बाबा म्हणे नको. का नाही म्हणाला बाबा? मला बरं नव्हतं ना, थोडा ताप चढला होता रात्री. अजून थोडा ताप चढत चालला होता. रात्री ताप चढला होता मला. थोडं चढत आहे. सो तिने तुम्हाला अपडेट दिल्याच आहे की तिला टेम्परेचर होतं. आणि हा बघू शकता गोलू खूप बदमाश आहे आणि हा खूप मस्ती करतो. आजच्या ब्लॉगमध्ये 4-5दा तुम्हाला हेच ऐकायला मिळेल. हा म्हणजे माझा भाऊ आहे तो 1 वर्षाचा आहे. अजून तो खूप मस्ती करतो. तुम्ही बघू शकता एवढं सगळं करावं लागतं.
बघा मंडळी, आता रात्रीचे 10:30 झाले आहेत आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला सगळा आवाज येतो आहे. जस्ट मी जेवण करून रूममध्ये आली आहे आणि आत्ता माझा ऑनलाईन क्लास आहे जो मी घेते. US वरनं एक स्टुडंट आहे, सो मी तिला संस्कृत आणि मराठी शिकवते आहे. सो हॅलो मंडळी, मी आली आहे आईकडे आणि हे आहे आईकडले बाप्पा. आणि आईकडले दुसरे बाप्पा. आणि ही बाप्पाची बाप्पी. सो आता ही आई माझी अतिदक्षता विभाग. आणि इकडे चाललेत कांद्याचे थालीपीठ. दिवाणावर कोण झोपेल याच्यासाठी आमच्याकडे भांडणं चाललेले आहे. सगळ्यांना खाली झोपायचं आहे. खाली फक्त एक गादी टाकलेली आहे. सगळेच्या सगळे खाली झोपलेले आहे, बघू शकता तुम्ही. आमचा गणपती म्हणजे माझा दादा गणपती आणि इथे आई एकटी त्याच्यावर दिवाणावर बसली आहे आणि आईचा माय लाव तिकडे आहे. हे ड्रॉवर्स इनी पण मागवले होते, माझे बघितले त्याचे. किती गोड आहे आणि माझा दादा त्याला वॉर्डरोब म्हणतो. किती गोड आहे. सो असं असतं. बघू शकता आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन. आणि इकडे माझ्या भाऊजांनी पहिल्यांदा केले आहेत उकडीचे मोदक. सो त्यानंतर आम्ही केलं आहे भजे. खाली ठेवायला याच्यात मग मोदक ठेवू का बरं की असेच ठेव डायरेक्ट? अन्न केळीच्या पानावर आणखीन छान आहे. की राहू देऊ, काचेच आणलाय तो, राहू दे आता. घे पटकन. सो आता मी तुम्हाला दाखवणार. ॲक्च्युली आमच्या इकडे विदर्भामध्ये ना उकडीच्या मोदकाचं तेवढं हे नसतं, तळलेले मोदक करतात. पण हिची इच्छा होती सो तिने केले आणि पहिलाच प्रयोग मस्त झालाय. हां हां, रोळी उचल पूर्ण. हे घे, रोळी उचल आधी. आणि घरी नागपुरामध्ये घरी छोट्याशा कुंडीमध्ये केळीचं झाड लावलं आहे आणि त्याचे मंडळी त्याआधी तुम्ही मोदक बघा. बसलो. ही माझी वहिनी आणि इनी हे केलेत मोदक. बघू शकता तुम्ही, केसर वगैरे त्याच्यावर एकदम मस्त झालेलं आहे. एकदम छान आकार छान आलेला आहे. आता ऑर्डरच घेणार आहे ती. छान झाले. माहेरचे बाप्पा बऱ्याच वर्षांनी अनुभवायला मिळाले, कारण आत्तापर्यंत आम्ही इंदोरमध्ये होतो. सो प्रत्येक सणाला येणं शक्य नव्हतं. आणि आमच्याकडे बाप्पा म्हणजे माझ्या घरी नसतात, आमच्या चुलत घरी असतात, जे गौरी गणपती सोबतच म्हणजे गौरी ज्या दिवशी उठतात त्या दिवशीच त्यांचं विसर्जन होतं. पण आईकडे अनंत चतुर्दशीपर्यंत आम्ही हा हौशेचा बाप्पा आम्हीच, मी आणि माझ्या दादांनी मांडलेला. आणि खरंच त्याचं पुढे सगळं इतकं छान होतं आहे हे बघून खूप छान वाटतं. आणि निरोप देताना अंतःकरण खूप जड होतं. अर्थात 10 दिवसां आपल्यासोबत आपल्या घरात विराजमान झालेली एक शक्ती किंवा एक नुसती मूर्ती नाही तर त्या मूर्तीच्या रूपात घरामधलं चैतन्य, आनंद, समाधान घेऊन आलेले बाप्पा सगळ्या प्रकारचे विघ्न दूर करून आपल्यासाठी 10 दिवस आनंदमय, आनंदात गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया अशा गजराचा सगळीकडे आपल्याला जल्लोष दिसून येतो. आणि हे बाप्पा आज निघाले तेव्हा त्यांना निरोप देताना खूप वाईट वाटतं आहे. पण म्हणतो ना की जी रीत आहे ती निभवायलाच हवी. खरं तर असं इतकी सुरेख मूर्ती आणि इतके सुरेख बाप्पा की त्यांचं विसर्जन करणं म्हणजे मुळात ही कल्पनाच असं वाटतं चुकीची आहे.
पण नाही, काहीतरी त्याच्यामागे मोठं आहे आणि म्हणूनच असं सगळं आहे. बाप्पा आता गाडीमध्ये बघा किती मस्त फ्रंट सीटवर विराजमान झालेले आहे आणि आपल्याला जणू काही सांगतात आहे की येतो हां, परत भेटूया पुढच्या वर्षी, नक्की नक्की भेटूया, माझी वाट बघा आणि मी तुमची वाट बघेन. खूप छान वाटतं. एखादे पाहुणे आले की 8-10 दिवस राहिल्यानंतर आपण कसं त्याला स्पेशल सीट देऊन बसवतो, त्याला तिथपर्यंत सोडून देतो स्टेशनपर्यंत, असा काहीसा फील होतं. कारण बाप्पा म्हणजे मुळात बाप्पाची भीती वाटत नाही, बाप्पाचं खूप सोहळं नसतं, बाप्पाचं कसंच काही नाही, तुम्ही कसंही करा तर त्यांना गोड लागतं आणि ते सगळं काही सामावून घेतात. मग अशा बाप्पांचा प्रवास किती सुखकर आणि सुखमय होईल पुढचा हा विचार करा. पण त्यासोबतच आपल्या डोक्यावर कृपाप्रसादाचा हात मात्र ते ठेवून जातात की आपल्या आयुष्यात येणारे सगळे विघ्न ते दूर करतात. आजच्या या शुभदिनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी मी बाप्पांकडे हीच प्रार्थना करते की या जगामध्ये सगळ्यात पहिले तर सगळ्या मुलींना सुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण कर आणि त्यांना सुरक्षित ठेव. कारण प्रत्येक स्त्री ही तिच्या घरात, तिच्या कामाच्या ठिकाणी, तिच्या गावात, तिच्या अगदी तिच्या प्रत्येक ठिकाणी ती सुरक्षित राहिली पाहिजे, तिच्या देशात ती सुरक्षित असली पाहिजे, या जगात ती सुरक्षित असली पाहिजे. सोबतच सगळ्यांना उत्तम आरोग्य मिळू देत, आर्थिक अडचणी असणाऱ्यांना लवकरात लवकर काहीतरी चांगलं आर्थिक पाठबळ त्यांना मिळू दे आणि ते आनंदी होऊ दे, कर्जधारकांचं कर्ज कमी होऊ देत. या सगळ्या गोष्टींची प्रार्थना करून आजचा हा ब्लॉग आपण इथे संपवूया. इथे 3 बाप्पांचं विसर्जन होताना तुम्हाला दिसेल. 2 माझ्या बहिणीच्या बहिणीकडलं होतं आणि तिच्या माहेरचं पण. बाप्पांची मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि खरंच म्हणजे तुझं काय मागू आता, काय मागू तुला आता, बस सगळ्यांना सुखी ठेव. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद.